अभिजीत अभिजीत मी कोण आहे? इथे कोणी? अभिजीत शांत व्हा, डॉक्टर येतीलच. हे काय? तू कॅमेरा वगैरे घेऊन आलीस? एकदम तयारीनिशी. अरे गंमत म्हणून नाही काढत आहे मी फोटो. हे फोटोज मी माझ्या अमेरिकेतल्या फ्रेंड्सना पाठवणार आहे. म्हणजे या मुलांसाठी फंड्स मिळतील ना. अभि मी आले. हो. अभि, रिया, तुम्ही दोघं उभे राहा ना, मला फोटो काढायचा आहे. रुपाली, हा धवल बोल. फायनली ती कोमातून बाहेर आली आहे. धवल, आर यू शुअर? या ऍब्सोल्युटली. तिच्या काही टेस्ट आणि फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत. तू आलीस तर मला थोडी मदत होईल. बरं येते. आणि हो, अभिलाही कळव. हा, किंवा एक काम कर ना, तू त्याला फोन कर आणि तुम्ही दोघेही इकडे या. अरे उभे राहा ना, एवढं काय भाव खाताय? स्माइल. ठीक आहे, बरं मी सांगते. रिया, आता तू माझा फोटो काढ. अभि, त्याला इकडे घे ना थोडं. सिद्धू थोडा आत हो. तू घे बाहेर बाहेर. अभि, जरा 2 मिनिटं येशील, बोलायचंय. हो चल. रिया तू पण ये ना इकडून. काय? हो, आणि धवलने तुला आत्ताच बोलावलं. चल जाऊयात मग. शमिकाला फक्त बाय म्हणून. ओके. व्हेरी गुड. शमिका, मला जरा जावं लागतंय. काय रे, घरून फोन आला का? नाही, रुपाली बरोबर जावं लागतंय. आय एम सॉरी, मी तुम्हाला असं अर्ध्यातच सोडून चाललोय, पण तसं अर्जंट आहे काम. नाही, इट्स ओके. सगळं ठीक आहे ना? हो, आपण आल्यावर बोलूयात. मी फोन करतो. ओके, बाय. बाय. शमी, काय झालं? हा एवढा घाईघाईत कुठे गेला? कुठे? माहित नाही ग. रूम नंबर 2 मध्ये डॉक्टर धवल तुमची वाट बघतात.
फायनली ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करते. ECG आणि बाकीचे रिपोर्ट्स बघू. हे बघ, मी तेच स्टडी करत होतो. कोण आहात तुम्ही? माझं नाव अभिजित. ओके. कोण आहेस तू? मला सांग, नाव काय तुझं? आठवायचा प्रयत्न कर. कुठे राहतेस? नाव काय तुझं? माझं नाव माझं बोल. मला नाही आठवत. नाही आठवत. असं नाव. ओके ओके ओके. रिलॅक्स 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 रिलॅक्स. पण अभिजित. 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 रिलॅक्स रिलॅक्स. शांत हो. आत्ता आपण हिला जास्त स्ट्रेस देऊ शकत नाही. आत्तासाठी इतकंच पुरे. नर्स, तिला CT स्कॅनसाठी घेऊन जा आणि रिपोर्ट ताबडतोब मला कळवा. ओके? तयारी करते. प्रिया, खूप मजा आली नाही? खूप मस्त आहेत ही मुलं, क्यूट आहेत. पण बिचारी अनाथ होती ग. या मुलांकडे बघितलं ना, मग कळतं आपण किती लकी. अभिमुळे निदान भेटायला तरी मिळालं आपल्याला. हा, अभि कुठे गेला अचानक? आय मीन, रुपाली बरोबर गेला म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये, पण काळजी वाटते ग. कुठे गेला, काय गेला, सगळं ठीक असेल की नाही. मी ना त्याला सांगणार आहे. निदान एखादा मेसेज तरी करायचा ना. मला कळतच नाही सगळं. शमी, इट्स ओके, डोंट वरी. सगळं व्यवस्थित असेल. हं? निघायचं? हो. निघूया अभि? हो. धवल? अरे त्याला यायला जरा वेळ लागणार आहे. एक दुसरी केस आली आहे ना, ती अटेंड करतोय. अभि, आज ना मला खूप बरं वाटलं. इतक्या दिवसांनी का होईना, पण ती मुलगी किमान 4 वाक्य तरी बोलली. येईल हळूहळू नॉर्मलला. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. ज्या मुलीला आपलं नाव लक्षात नाहीये, तिला माझं कसं लक्षात राहिलं? अरे असणारच. तू तिचा जीव वाचवलास, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास. त्याला वर्ष झालं. अभि, नशीब 2 लोकांना कसं भेटवतं ना. खरं तर तुमच्या दोघांचं काहीच कनेक्शन नाही, पण तरीही तू तिला इतकी मदत करतोयस. खरं नशीबच म्हणायला हवं. म्हणजे बघ ना, मी गोवा एअरपोर्टवरून निघालेलो जय आणि राहुलला पार्टीमध्ये भेटायला.
आणि एकदम माझी गाडीच बंद पडली. काय झालं काका? आप गाड़ी का कूलन खत्म हुआ है. आप रुको, मैं पानी लेकर आता हूँ. अहो नाही नाही, तुमची तब्येत बरी नाहीये. एक काम करा, तुम्ही आत बसा, मी घेऊन येतो. प्रताप, अहो नाही नाही, हे कॅन कुठे आहे सांगा मला. कहीं डिग्गी में था. ठीक आहे, तुम्ही बसा. चल. हॅलो अभि, कुठे आहेस तू? अरे जय, तुलाच फोन लावत होतो. कुठेस तू? आणि काय ही कुठली गाडी पाठवली सर? बंद पडली. जय जय, काही प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, नको. ही गोष्ट कोणालाच कळायला नको. कदाचित पोलीस केस होऊ शकते. नाही, काही नाही. तू ये. ओके, बाय. ओके, बाय. तुझी गाडी बंद पडते काय? ती मुलगी तुला दिसते काय? अरे काय म्हणतात त्याला? हा म्हणजे बघ ना, मी पाण्यासाठी बराच वेळ चालत राहिलो. पुढे पुढे तर सगळी मच्छीमारांची वस्ती दिसायला लागली. तिथे तरी पाणी मिळेल म्हणून तिथे वळलो. तर समोर गर्दी होती. मी कुतूहल वाटून त्यांच्यात गेलो. काय झालं? काय झालं मुलीला? अहो, ही पाण्यात पडली होती. लाटाबरोबर वाहत चालली होती. आम्ही तिला बाहेर काढलं आणि इकडे घेऊन आलो. तिला तर हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. हो, पण साहेब हॉस्पिटल इकडे जवळ नाही आहे, लय लांब आहे. एक काम करूयात, माझी गाडी जरा बंद पडली आहे. तुम्ही जर मदत केली तर आपण हिला हॉस्पिटलला नेऊ शकतो. हो चालेल. ठीक आहे? हो चालेल. चल. चला. येस, मी आणि धवल तिथेच इंटर्नशिप करत होतो. लक कसं असतं ना, आपण भेटायचंच होतो. नाहीतर तू आणि धवल मुंबईचे डॉक्टर्स, तिथे कसे भेटला असता? तुम्हीच मला वाचवलं ना? हो. कोण आहात तुम्ही? माझं नाव अभिजित. अभिजित. तुमचं काय नाव? एक मिनिट. जिचं नाव सुद्धा माहित नाही अशा मुलीसाठी कोणी करत नाही रे इतकं. खरंच तू खूप केलंस तिच्यासाठी. आणि खूप वेळा खोटं सुद्धा बोललो ह्याच्यासाठी. तुझ्याबद्दल, पैशांबद्दल. हा बोल, काय झालं? अभि तू आत्ताच्या आत्ता इथे निघून ये लगेच. हो पण काय झालंय? ओके, मी एक काम करतो, मी लगेच निघालोय. अरे मला लगेच निघावं लागेल. पण काय झालं काय? तो माझा मित्र आहे ना रोहन, त्याचा ऍक्सिडेंट झालाय रे. रोहनला भेटायला गेला होतास हॉस्पिटलमध्ये? त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून? रोहन ना, आलो तिथूनच. बरा आहे आता तो. इतका बरा झाला असेल की स्वतःच्या पायाने इथपर्यंत येऊ शकला असेल. गेले काही दिवस लपवतोयस काहीतरी माझ्यापासून. ते जयने काहीतरी वेगळंच ऐकलं. रोहन नाही, सोहमचा ऍक्सिडेंट झाला होता.
दर महिन्याला मला अगदी पगार झाल्याबरोबर पैसे आणून देतोस, नियमित देतोस, पण कमी देतोयस. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही आई, प्रॉब्लेम काय असणार आहे? असं नाही, दर महिन्याला ठराविक 10,000 कमी देतोस. तर तुझ्या आईबाबांना घाबरतोस ना? बाबांचा थोडासा धाक आहे, पण त्यांना काय पटतं आणि काय नाही याची कल्पना आहे मला. तू शांतपणे नीट विचार करून त्यांना सांगावंस, कारण हे जर का त्यांना बाहेरून आणि वेड्या वाकड्या पद्धतीने कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होतील अभि. आणि तू तर माझा प्रोफेशनच बदललं शहाण्या. हो ना, डॉक्टर वरून एकदम सोशल वर्करच करून टाकलं तुला. मुलगी कोण? ती तर रुपाली होती बाबा. ती सोशल वर्कर आहे बाबा, माझी कॉलेज पासूनची मैत्रीण आहे. आम्ही तेव्हापासून ओळखतो एकमेकांना. काय करते रे ही? ती सोशल वर्कर आहे. तिची चौकशी केली होतीस ना मध्ये? अगं बरेच प्रयत्न केले, म्हणजे गोव्याच्या लोकल न्यूजपेपरमध्ये ऍड आणि फोटो पण दिला तिचा. काही कळत नाही ही मुलगी कुठली आहे. एवढी बातमी बघूनही कुणीच नाही आलं. एनिवे, तिची साधी ओळखही नसताना तू तिची इतकी मदत केलीस, तिची जबाबदारी उचललीस. आय एम प्राऊड ऑफ यू. शेवटी मला भीती होती तेच झालं. पेशंट कोमामध्ये गेला. गोव्याच्या हॉस्पिटलमधून त्या मुलीला आपण मुंबईला आणलं. हो, पण मुंबईत आल्यावर सगळा हॉस्पिटलचा खर्च तू केलायस अभि. इनफॅक्ट ती कुणीतरी तुझ्या ओळखीची असल्यासारखी तिची काळजी घेतलीयस. पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. नाहीतर हॉस्पिटलने तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं सुद्धा नाकारलं होतं. तू डॉक्टर, धवल डॉक्टर, म्हणून शक्य झालं. हो, पण एक गोष्ट मात्र तू चुकीची केलीस. हे तू घरच्यांपासून लपवायला नको होतंस. मला पण कधी कधी वाईट वाटतं ग. मला ही माहिती नाही की ते कसे रिॲक्ट होतील. म्हणजे त्यांना ना प्रॉब्लेम नसतो आपण कोणाला मदत करण्याचा, फक्त त्यातून काही नवीन तुम्ही ओढून घेणार नाही ना, म्हणून ते सारखं तुम्हाला मागे खेचत असतात. पण मी आता मागे नाही हटणार. आणि शमिकाचं काय? मला आमच्या नात्यामध्ये कुठली लपवा छपवी नकोय. मला खात्री ती समजून घेईल. रुपाली, मला ना कधी कधी कळत नाही मी का केलं एवढं त्या मुलीसाठी. पण सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नसतात बहुतेक.